महत्त्वाची बातमी पुढे येते। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी राजीनामा दिलेला आहे। आनंद परांजपे यांनी सर्वच पदांचा राजीनामा दिला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वीच परांजपे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन यांच्या निवासस्थानी भेट घेतलेली होती आणि या भेटीनंतर अनेक राजकीय चर्चांना उधाणही आलेलं होतं। पक्षामधील पदांचा राजीनामा त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवलेला आहे। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, आपण पाहतोय आनंद परांजपे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतलेली होती। काय नेमकं घडतंय? निश्चितच पाहिलं होतं ज्या वेळेस राष्ट्रवादीमध्ये दोन गट विभागले गेले होते त्यावेळेस आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक ओळखले जाणारे आनंद परांजपे यांनी दादांची साथ निवडली होती आणि राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश जो आहे तो केला होता आणि त्यानंतरच अनेक राजकीय चर्चांना उधाण आले होते। ज्यावेळेस राष्ट्रवादी बळकट करण्याकरता देखील ठाणे जिल्ह्यामध्ये आनंद परांजपे यांचा मोठा वाटा आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी जरी त्यांनी नंदनवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असली त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय चर्चांना जे आहेत अनेक उदाहरणं आले होते। याबाबत त्यांना वरिष्ठांनी जो आहे तो कडाडून जाब देखील विचारला होता आणि त्यानंतर जे आहे आनंद परांजपे यांनी सध्या तरी चुप्पीच जी आहे ती साधली होती। कुठेतरी विधान परिषदची संधी त्यांना मिळणार अशा देखील चर्चा ज्या आहेत रंगल्या होत्या, परंतु ती संधी देखील हुकल्यानंतर जे आहे ते आनंद परांजपे हे मोठ्या प्रमाणामध्ये नाराज असल्याचं देखील बोललं जात होतं। तीच कुठेतरी नाराज आता व्यक्त होताना दिसून येत आहे या पत्राद्वारे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देखील अजित पवार गटात सुरू असलेलं वादंग आणि त्यात या आनंद परांजपेंनी दिलेल्या राजीनाम्यामुळे देखील पक्षात काही आलबेल असल्याचं देखील चित्र जे आहे ते दिसून येत आहे। कारण गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर एक राष्ट्रवादीची बैठक देखील पार पडली होती आणि त्या बैठकीमध्ये महत्वपूर्ण असे आनंद परांजपे हे देखील उपस्थित नव्हते आणि त्याचमुळे कुठेतरी आता आनंद परांजपे हे कुठेतरी पक्षामधून दूर राहत आहेत का आणि त्याचमुळे त्यांनी हा राजीनामा दिलाय का असा एकंदरीत सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। निश्चितच त्यामुळे आता आनंद परांजपे यांची पुढची राजकीय भूमिका नेमकी काय असणार आहे यावर आपलं लक्ष असेलच। धन्यवाद शुभम या माहितीसाठी।